मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। माझ्या गोष्टीचे नाव मेंढी व लांडगा। एका जंगलाच्या बाहेर एक मेंढीचं लाकडाचं घर होतं। त्या घरात मेंढी व मेंढीचे 7 पिल्ले राहायची। म्हणून मेंढीला माहिती होतं की त्या जंगलात एक लबाड लांडगा राहतो। मग एके दिवशी ती बाहेर जात होती खावा आणायला। तिला माहिती होतं की तिथं लांडगा आहे, म्हणून तिने समजून सांगितलं की तिथं लांडगा आहे, तुम्ही सांभाळून राहा आणि मी गेल्यावर तुम्ही दरवाजा बंद करून घ्या। नंतर ती गेली। लांडगा अख्खं खिडकीतून बघत होता। नंतर लांडगा मेंढीच्या घराच्या समोर आला, दार चिंगा वाजवला। तो त्याने आतीचं लूक घेतलं। त्यावेळी दुपारची वेळ होती आणि गिरणीचा मालिक झोपलेला होता। तो गिरणीवर गेला आणि त्याचे पाय पिठात घातले। तो परत आतीचं लूक करून त्याने चिंगा दार वाजवले आणि त्याने एक टेस्टी घेतली। नंतर तो म्हणला, मी तुमची आजी आहे, मी तुम्हाला गार्डन मध्ये फिरायला नेणार, मी तुमच्यासाठी टेस्टी पण आणली आहे। नंतर त्याने दरवाजा उघडला। मग त्याने 8 पिल्लांना घेतलं आणि खाऊन टाकलं। एक पिल्लू राहिला, तो गडाल्याच्या आत लपला होता। मग तो नंतर लांडग्याचं लक्षात गेलं नाही, म्हणून तो निघून गेला। नंतर आई आली आणि त्याने मेंढीने बघितलं की घर तर असाच आहे, पण माझे पिल्लू कुठं गेले। मग तिने 7 पिल्लांना आवाज दिला। छोट्या पिल्लाला जेव्हा आवाज दिला तेव्हा तो बाहेर निघाला आणि त्याने आजची गोष्ट आईला सांगितली। नंतर आई जंगलात गेली आणि त्याच्या पिल्लाला म्हणली, घरातून सुई दोरा आणून कैची आण। मग त्याने आणलं। नंतर मेंढीने लांडग्याचं पोट कापलं आणि त्याच्यात 8 पिल्लं बाहेर काढले। नंतर छोट्या पिल्लांनी एक मोठा दगड घातला त्याच्या पोटात। नंतर असं 6 पिल्लांनी त्याचं बघून केलं। नंतर काय झालं, नंतर तो लांडगा उठला। नंतर तो म्हणाला, हे पिल्लं खाल्ले, चला आता लय वेळ झाला, चला आता जाऊया। नंतर तो गेला। त्याचं पोट दुखू लागलं।